मात्र एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, संदेश पारकर 145 मतांनी विजय झाल्याची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। नितेश राणेंना आता मोठा धक्का बसलेला आहे। तर कोकणातून एक महत्त्वाची लढत आणि या लढतीच्या संदर्भातलं चित्र आता स्पष्ट होत आहे। संदेश पारकर 145 मतांनी विजयी झालेले आहेत आणि त्यामुळे आता नितेश राणे यांना मोठा धक्का बसत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सर्व कणकवलीकरांचं मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो। जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला, जी लढाई मी स्वीकारली होती त्या स्वाभिमानाच्या लढाईला खऱ्या अर्थाने कणकवलीकरांनी मला साथ दिलेली आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी जे मेहनत घेतली त्या मेहनतीच्या जोरावर आपण जिंकलेले आहोत। सगळे कार्यकर्ते, नगरसेवक असतील हे सगळे, आणि खऱ्या अर्थानं आता आपल्याला कणकवली शहराच्या शाश्वत विकासाची सुरुवात त्या ठिकाणी करायची आहे। ते श्रीफळचं चिन्ह आम्हाला शुभ चिन्ह मिळालं होतं, त्याचा नारळ वाढून आपल्याला आता भविष्यातली कामं त्या ठिकाणी करायची आहेत। मी माझ्या आई वडिलांचा सुद्धा त्या ठिकाणी जो आशीर्वाद तो मला मिळालेला आहे। स्वयंभू रवळनाथ आणि भालचंद्र महाराज यांची जी समाधी आहे तिचा आशीर्वाद मिळालेला आहे, साईनाथ महाराजांचा आशीर्वाद मिळालेला आहे। मी कणकवलीकरांचं सगळे आता राजकारण संपलं। किती मतांनी विजय झाला काही आपण? किती मतांनी विजय झाला? तर या प्रतिक्रिया देखील आपण पाहतोय आणि बारामतीमधून एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे। बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8 उमेदवार विजय झालेले आहेत। अर्थातच अजित पवारांचं हे मोठं यश, गुलाल उधळत आता कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केलेली आहे। एकंदरीत निवडणुकीचं 50% चित्र स्पष्ट होत झालेलं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 उमेदवार निवडून आलेले आहेत आणि आता गुलालाची उधळण करत जल्लोषाला सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे। काही प्रतिक्रिया देखील समोर येतात, आपण पाहूया। बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे 8 नगरसेवक निवडून आलेले आहेत। आपण पाहू शकता कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जातोय। कार्यकर्त्यांकडून खरं तर गुलाल उधळला जातोय। 8 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानंतर आता खरं तर 7 नगरसेवक पुन्हा एकदा निवडून आले। कार्यकर्त्यांच्या काय वाटतं? 8 नगरसेवक निवडून आलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे। हे नगरसेवक निवडून येणारच होते, हे सगळ्यांना माहितीच होतं। बारामतीत फक्त एकच हवा, हा विकासाचा दादांचा पॅटर्न सक्सेसफुल झालेला आहे आणि पुन्हा एकदा जनतेने विकासाला मतदान केलेलं आहे आणि म्हणून 1 ते 4 वार्ड मधले सगळ्याचे सगळे उमेदवार घड्याळाचे विजयी झाले। त्याबद्दल सर्वांना अभिनंदन। काय वाटतं तुम्हाला कार्यकर्ता म्हणून? काय वाटतं कार्यकर्ता म्हणून मला आनंद झालेला आहे। दादांनी विकास केला, त्याला काहीतरी चीज झाले सारखं वाटतंय। विकास क्षेत्रे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।